परमेश्वराच्या सामर्थ्य नावात तुम्हा प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. या 2026 मध्ये या दुसऱ्या रविवारी मध्ये दुसरा रविवार आहे ना, 11/1/2025 ला परत एकदा त्याच्या चरणापाशी येण्याची देवाने एक सुंदरशी संधी दिलेली आहे. मी प्रभूची स्तुती करतो. एक वचन जे आपण या 2026 मध्ये आपलं ध्येय वचन आपण जे बाहेर काढलेलं आहे त्याकडे आपलं लक्ष आपण लावूया. स्तोत्र 123 आणि वचन 2 आपले बायबल मध्ये असेल तर तुम्ही काढा. स्तोत्र 123 आणि वचन 2 पहा. जसे दासाचे डोळे आपल्या धन्यांच्या हाताकडे असतात, जसे दासीचे डोळे आपल्या धनींच्या हाताकडे असतात, तसं आमचा देव परमेश्वर आमच्यावर कृपा करीपर्यंत त्यांच्याकडे आमचे डोळे लागलेले आहेत. हे वचन या 2026 मध्ये मी घेतलेलं आहे आणि या 2026 मध्ये 2-3 रविवार मी याच्यावरती प्रचार पण करणार आहे. यासाठी की या ठिकाणी एक महत्वाचा आशीर्वाद दडलेला आहे. कधी कधी मनुष्याला वाटतं की आशीर्वाद हे आम्हाला लवकर मिळावं. कधी कधी मनुष्याला वाटतंय की आरोग्य हे मनुष्याला लवकर मिळावं. कधी कधी मनुष्याला वाटते की गरिबीच्या बंधनातून आम्ही लवकर बाहेर निघावं. असे तऱ्हेतऱ्हेचे विचार माणसाच्या मनामध्ये येतात. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, गरिबीतूनही तुम्ही बाहेर निघाले तरी परेशानी मनुष्याला सोडत नाही. संकटातूनही बाहेर निघाले तरी परेशानी मनुष्याला सोडत नाही. आज तुम्ही आणि मी लोक अतिशय सुखी लोक आहोत, अतिशय आनंदी लोक आहोत, अतिशय आशीर्वादित लोक आहोत. जिथं जायचं तिथं जातो, जिथं बसायचं तिथं बसतो, जिथं राहायचं तिथं राहतो, जे खायचं ते आपण खातो. परंतु जे मोठमोठाल्या हुद्द्यावर मोठमोठ्या पदावर आलेले जे लोक आहेत त्यांना एखादी मीटिंग जर घ्यायची असेल तर त्यांच्या गाड्यांच्या पुढे 10 गाड्या पहिले, त्यांच्या गाड्यांच्या पाठीमाग परत 10 गाड्या वेगळ्या, त्याच्यात डॉक्टर, त्याच्यामध्ये नर्स, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या मेडिसिन. का तर कार्यकर्त्याला जर कोणी गोळी मारली किंवा तोडफोड केली तर तात्काळ मध्ये त्या ठिकाणी औषध उपचार त्यांना मिळावं, अशा प्रकारची भीती. त्यानंतर ज्या ठिकाणी ते भाषण देतात, भाषण देत असताना डावी उजवीकडे त्यांचे पहारेकरी, त्यांचे बॉडीगार्ड असतात. कुठून कोणत्या प्रकारची गोळी येईल किंवा कुठून कोणत्या प्रकारचं संकट येतील हे त्यांना माहिती नसते, परंतु भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. आज आमचे वैरागर साहेब दिवसभर काम करतात, संध्याकाळच्या वेळेस व्यायाम करतात. आज हे नेते, कार्यकर्ते, संत्री मंत्री लोक फिरतात का? असे फिरून दाखवतील का? असे एकटे एकटे फिरताना दिसतील का? नाही, कारण त्यांचे शत्रू त्यांच्या वाट पाहत आहे.
काही दिवसापूर्वी नेवाशा फाट्यावरती एक व्यक्ती सामाजिक कार्य करत होता आणि समाजासाठी काहीतरी लढत होता. शेवटी एकांत मध्ये गाठून लोकांनी गोळीबार केले आणि मारून टाकलं. त्यानंतर श्रीरामपूर मध्ये पण एक व्यक्ती सामाजिक कार्य करत होता, समाजाच्या हितासाठी लढत होता आणि रात्री 10 वाजता ब्रश करत तोंड धुता धुता एका जणाने मुंडकं दाबलं आणि दुसऱ्याने गोळ्या टाकल्या आणि उडवून टाकलेलं आहे. त्याच्या अगोदर आमच्या गावाकडे एका व्यक्तीने एका व्यक्तीचे पैसे घेतले आणि तो पैसे देत नव्हता आणि म्हणाला, जा, नाही देत, जे करायचं ते कर. आणि त्या दुसऱ्या पार्टीने सकाळी 10 ते 11 वाजता आपल्या हातात चोरा आणून भर चौकात बस स्टँड वरती त्याला मारून टाकण्यात आलेला आहे. परत काल परवाची घटना श्रीरामपूरला जर्मन हॉस्पिटल समोर एक मैतीवरून एक व्यक्ती येत आहे, त्याला दगडमार करून खाली पाडलं आणि पटापट गोळ्या मारल्या आणि संपवून टाकण्यात आलेलं आहे. लोक सुखी नाही, लोक आनंदी नाही आणि म्हणून भाईगिरी, दादागिरी, गुंडेगिरी, तेरी मेरी हे आपल्यासाठी फायदेशीर नाही. आज आपल्याकडे 4 लोक आहे म्हणून आपण भाईगिरी करतो, पण ते 4 लोक घराकडे गेल्याच्या नंतर एकट्या व्यक्तीला कोणत्या परिस्थितीत पकडून त्याचा काटा काढतील याची गॅरंटी नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने एक नम्रतेचा, एक लीनतेचा, एक चांगल्या प्रकारचा क्षमेचा धडा आपल्याला दिलेला आहे. जसा एक दास दिवसभर काम करतो, धन्यानं सांगितलेलं काम रात्र दिवस तो करतो आणि काम केल्याच्या नंतर आपल्या धन्याच्या हाताकडे पाहतो की मला भूक लागली, मला तुम्ही काहीतरी खायला द्याल का? मला तहान लागली, मला काहीतरी पाणी प्यायला द्याल का? अशा प्रकारे एक दास आपल्या धन्याच्या हाताकडे लक्ष लावतो. एक दासीन जेव्हा घरातलं काम करते, घरकाम करते, दासीन आपल्या आपल्या मालकींचं सगळं काम करते आणि तिची लेकरं उपाशी आहेत, लेकरं वाट पाहत आहे, घरी लवकर जायचं आहे, म्हणून ती सुद्धा आपल्या दासींच्या हाताकडे, नाही का, धनींच्या हाताकडे आपलं लक्ष केंद्रित करत राहते. तसाच माझा देव परमेश्वर माझ्यावर कृपा करेपर्यंत माझं लक्ष, माझे डोळे त्याच्याकडे लागलेले आहेत. तेव्हापासून परमेश्वरापासूनचे आशीर्वाद हे आपल्या बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडले आहेत. देवापासूनचे आशीर्वाद आम्हाला मिळावं म्हणून आपलं लक्ष त्या देवाकडे लावा. जसा एक दास आपल्या धन्याकडे लक्ष लावतो, जसे एक दासीन आपल्या धनींकडे लक्ष लावते, तशा प्रकारे आपल्याला आपलं लक्ष परमेश्वर देईपर्यंत आम्हाला आशीर्वाद देत नाही. आमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला देत नाही, आमचे आशीर्वाद आम्हाला मिळत नाही, तरीपर्यंत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. अगोदरच तुम्हाला सांगितलं की काळ शेवटचा आहे आणि या शेवटच्या काळात प्रत्येक व्यक्ती शिक्षणामध्ये बिझी करून टाकलेला आहे, अभ्यासात बिझी करून टाकलेला आहे. मोठमोठ्या घरात माझं उठणं बसणं आहे, मोठमोठ्या लोकांमध्ये माझं उठणं बसणं आहे. प्रत्येकाचे सेपरेट रूम आहेत आणि त्यांच्या रूम मध्ये ज्यावेळेस आम्ही जातो एकच प्रार्थना करतात की पास्टर, माझी मुलगी इंजिनिअरिंग करत आहे,
तिच्यासाठी प्रार्थना तिच्या रूम मध्ये करा. माझा मुलगा PSI चे पेपर देत आहे, त्याच्या रूम मध्ये जाऊन त्यासाठी प्रार्थना करा. माझी मुलगी BSc ऍग्रिकल्चर करत आहे, पॉलिटेक्निकल करत आहे, प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस त्यांच्या रूम मध्ये मी जातो तर त्यांच्या रूम मध्ये पुस्तक, वया, पेन, पेन्सिल, लिखापडी, त्यांच्या डोळ्याकडे पाहिल्याच्या नंतर डोळे लाल भडक, डोळ्यातून पाणी येत आहे. इतका अभ्यास करतात. भारत सरकारने जर काल आवाहन केलं की तुम्हाला किती शिकायचंय तेवढं शिका, पण मी तुम्हाला ड्युटी देणार नाही, तुम्हाला पगार देणार नाही, कोणी एवढं शिक्षण घेईल का? घेतील का कोणी शिक्षण? म्हणजे पैशासाठी माझं पद, माझं उच्च पद, माझं उच्च शिक्षण मला मिळालं पाहिजे की जेणेकरून लोकांनी आमच्याकडे पाहताना आमचं कौतुक करायला पाहिजे. आज लोक पॉलिटिक्स मध्ये उतरलेले आहेत. अरे हट, असं तसं मी कशाला शिक्षण घेऊ, घेईल तर डिग्री मी अशीच घेईल. अशा प्रकारच्या डिग्र्या घेण्याच्या पाठीमाग दोन उद्देश आहे. एक, लोकांना दाखवायचं आहे की मी किती पुढे गेलो, आणि नंबर 2, लोकांना हे दाखवायचं आहे की मी किती पुढे चाललो. प्रियांनो, मनुष्य गरिबीत पण लहानाचा मोठा होतो, मनुष्य सर्वसाधारण परिस्थितीतही मोठा होतो. आपल्या शरीराची काळजी घेणं आणि जिवंत देवाला आपलं जीवन समर्पण करून देवाच्या आशीर्वादामध्ये आपली वाढ करणं, या पलीकडे आपल्याकडे काही नाही आहे. मी मान्य करतो, जगण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांनी काम करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. कष्टाची आणि कामाची कुठेच लाज नाही आहे, प्रत्येक जणांनी करायला पाहिजे. परंतु आपल्या ऐपतीप्रमाणे लोक म्हणतात ना, अंथरूण पाहून काय करा, पाय पसरा. अंथरूण पाहून पाय पसरा म्हणजे आपली परिस्थिती पाहूनच आपले पाय पसरण्याची आपल्याला आवश्यकता आहे. आज आईवडील लेकरांसाठी घरच्या घर बांधून देत आहेत, लेकरांना घराची किंमत राहिली नाही. आईवडील लेकरांना गाड्याच्या गाड्या घेऊन देत आहे, लेकरांना गाड्याची किंमत नाही. आईवडील मनासारखा मोबाईल त्यांना घेऊन देत आहे, मनासारखे कपडे त्यांना घेऊन देत आहे, मनासारखे घड्याळ, मनासारखा बूट, सँडल, चप्पल घेऊन देत आहे. त्यांची त्यांना कदर नाही. लहानपणामध्ये उन्हाळा तेव्हा पण होता जेव्हा माझं बालपण होतं, अतिशय डेंजर बालपण होतं. परंतु आई वडील कष्ट आणि मेहनत करायचे, पण चप्पल घेण्याची सुद्धा आमची परिस्थिती नव्हती. आणि तेव्हा चप्पल पॅरागॉन 26 रुपयाची भेटत होती. किती रुपयाची भेटत होती? 26 रुपयाची भेटत होती. मला आठवते की एखाद्याची चप्पल तुटल्याच्या नंतर ते असे बाहेर फेकून द्यायचे. ते फेकून दिलेली चप्पल मी उचलायचं आणि उकिरड्यावरचा जाऊन तार शोधायचा आणि त्या ताराला गरम करून त्या चप्पली जिथून फाटलेली आहे तिथून तिला शिवायचं आणि ती चप्पल घालून मी पुढे जायचं. मला आठवते, मी विसरलो नाही. जिथं खेळा जात नाही, जिथं तार जात नाही, तिथं सुई दोऱ्याने ती शिवून ती चप्पल वापरण्याची वेळ माझ्यावरती आली आणि तसे दिवस मी काढलेले आहेत. म्हणून आज मला चपलीचा महत्व आहे. कधी कधी सांगताना लाज वाटते, पण आता सांगू द्या. कोणाच्या लग्नात जर गेलं ना तर लग्न लावायला म्हणून जात नव्हतो, केवळ नवीन चप्पल चोरण्यासाठी पण जात होतो.
केवळ नवीन चप्पल, कारण भेटतच नव्हती. काटे इतके टोचायचे पायामध्ये की तुम्हाला काय सांगावं, की एखादी चप्पल सुद्धा चोरून आणण्याचा प्रयत्न व्हायचा. आणि त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती. परंतु त्या कठीण परिस्थितीतही देवाने सोडलेलं नाही. कारण मी देवाला सोडलं नव्हतं तर देव मला कसा सोडल. मी देवाच्या सानिध्यात, जरी मला जिवंत देवाची तेव्हा ओळख नव्हते, परंतु देवाला तर माझी ओळख होती की नाही. परमेश्वराला माझी ओळख. असे दिवस काढलेले आहेत. आज आमच्या घरी येऊन बघा तुम्ही. माझ्या घरी चपलाचं स्टँड मी बनवलं. 50 चपला ठेवता येईल एवढं स्टँड बनवलं. एकालाही त्या चपलेचं काही घेणं देणं नाही. वैशाली दिवे आहेत का तुम्ही बरोबर? फक्त माझा एक बूट आणि माझी एक शँडल मला चांगली दिसते. तुम्ही माझ्या घरी चाला, बघा, कोणालाच काय महत्व नाही आहे. ते लहानचं हुसुकलं 100-200ची चप्पल घालते, फरकडत 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 फरकटत फरकटत चालते. चप्पल तुटली का फेकून देते, पप्पा चप्पल. वैशाली दिवे 10 वेळेस आत बाहेर जाताना ओल्या पायाने ते चप्पल घालते. तिचा बंद तुटला की फेकून देतो. ते माझं पांढऱ्या कलरचं मोठं पोरग किती बुट घ्या, किती शँडल घ्या, किती काय घ्या, असं झालं का तसं, तसं झालं का तसं, तसं झालं का तसं टाकून देतात, हे करून देत असतात. आणि चपला इकडे तिकडे नाही पडावं म्हणून मी चपलीचं स्टँड करून ठेवलं. आणि कधी कधी मला लाज वाटते आणि म्हणून ते सगळ्याच्या सगळ्या चपला मी एकत्र टोपल्यात घेतो आणि त्या ब्रशनं धुवून काढतो आणि ठेवून देतो. परत दुसऱ्या दिवशी पाहतो तर जैसे थे. महत्व नाही, किंमत नाही. चपलाची महत्व, ते महत्व. आजही माझं बूट इथे कुठेतरी असेल. गेल्या 2-2.5 वर्षापासून मी तो वापरतो. आजही माझ्याकडे घड्याळ आहे, अजूनही मी वापरतो. आता कितीतरी वर्षापासून माझ्याकडे मोबाईल आहे, कितीतरी वर्षापासून बायबल आहे. बायबलच्या ठिकाणी ठेवतो. आमचे बायबल तर कधी कधी काय सांगावं कुठे राहते ते. प्रत्येक वस्तू ही किंमत मोजलेली आहे. बाथरूम मध्ये जाताना लाईट लावा, बाथरूम मध्ये जाताना लाईट लावा, अंधारात जाऊ नका. परंतु बाथरूम मधून बाहेर निघल्याच्या नंतर लाईट काय करा, बंद करा. कारण त्याची किंमत आपल्याला मोजायची आहे. दरवाजा हळूवार उघडा, हळूवार लावा. कारण दरवाजा जर माग पुढं झाला तर त्याची किंमत आपण मोजलेली आहे. कारण इथं हा जो विषय आहे, एक दास दिवसभर काम करत आहे, दिवसभर मेहनत करत आहे, परंतु आपलं लक्ष कोणाकडे लावत आहे? आपल्या धन्याच्या हाताकडे लावत आहे. मागण्याची सुद्धा त्याला हिंमत नाही आहे का मला हेच पाहिजे का तेच पाहिजे. लक्ष आहे त्याच्याकडे. आज सकाळी मी माझ्या भावाकडे थांबलो. रात्री खूप थंडी वाजत होती आणि म्हणून माझा भाऊ जो आहे, मावस भाऊ, त्यांच्याकडे मी थांबलो आणि झोपलो. सकाळी उठल्याच्या नंतर तिला म्हटलं, अरे पूजा, तुला माहिती आहे का मला ब्रश करण्याच्या अगोदर चहा पाहिजे. सॉरी म्हटले, बरं का, चहा बनवतो म्हटली. तरी पण बरं का माझं लक्ष होतं. उठली, अंथरुणाच्या घड्या मारल्या, फरची पुसून काढली, बरं का, पूर्ण भांडे जिकडल्या तिकडं स्वच्छता केले, सगळं पूस पास, गॅस ओटा सगळं टकाटक, बाहेरचं सगळं टकाटक करून तिनं चहा मला दिला. स्वच्छतेला पण इतकं महत्व पाहिजे. नाही तर मग पडला टावेल तर पडला, तो उचलल, नाही तर पडलं प्लेट तर पडलं. आणि त्या प्लेट मध्ये जर उंदीर जाऊन बसला तर
आहे आता मटणाचं कालवण, आल्यावर खाईल, आणि त्याच्यात जर उंदीर जर जाऊन पडला आणि गरम कालवणामध्ये जर राहिला, तर आता आम्ही काय म्हणणार? सीमाताई, पीसच आहे बा हा वाला, लेग पीस आहे बा हा. खाऊन घेणार की नाही घेणार आपण? म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे आपल्याला का लक्ष द्यायचं आहे? कारण इथे जे बायबलचं वचन सांगते की एक दास, एक दासीन दिवसभर आपल्या धन्याकडे काम करत आहेत, मेहनत करत आहे, आणि आपल्या धन्याच्या हाताकडे लक्ष लावत आहे. अरे बाबा, तुम्ही जर पायलेभर जर धान्य द्याल तर मी निवड नावड करून मी माझ्या लेकरांना काय देईल? जेवण देईल. अरे रात्रीचं उरलेलं असेल तर तुम्ही काहीतरी द्या, मी त्याला गरम करेल आणि मी माझ्या लेकराला देईल. कारण एक दास आपल्या धन्याच्या गुलाम आहे, एक दासी आपल्या धन्याच्या गुलाम आहे, आणि जेपर्यंत ते त्या ठिकाणी धन्याच्या आणि काय म्हणतात दासीच्या हाताकडे लक्ष लावते, बायबल सांगते की माझा देव परमेश्वर माझ्यावर कृपा करेपर्यंत. लक्षात येते का मी काय म्हणत आहे? माझा देव परमेश्वर माझ्यावर कृपा करेपर्यंत माझं लक्ष देवाकडे राहील. माझं लक्ष जिवंत देवाकडे राहील. आणि म्हणून लक्ष देवाकडे लावा. आणि जो व्यक्ती आपलं लक्ष जिवंत देवाकडे लावतो, तोच व्यक्ती लक्ष आपल्या कुटुंबाकडे पण लावतो. आपल्या लेकराचे मित्र कोण आहेत? आपल्या लेकराचा टाइम टेबल काय आहे? आपल्या लेकरांचा अभ्यासक्रम काय आहे? आपल्या मुलींचं उठणं बसणं कसं आहे? त्यांना भांडे धुता येते की नाही? त्यांना कपडे धुता येते की नाही? या सगळ्या गोष्टी पाहणं फार महत्वाचं आहे. काल माझ्या जान्हवीची कंप्लेंट मला आली, मला लय वाईट वाटलं. एका ठिकाणी आम्ही मुक्कामी होतो, माझी जान्हवी आणि मी, आणि रात्रीच्या वेळेस त्यांच्या घरात एक डिलेव्हरीचं पेशंट होतं. रात्री तिचं पोट दुखायला लागलं. जिची डिलेव्हरी होती तिचं पोट दुखायला लागलं, आणि तिच्या बाजूला आमची जान्हवी पण झोपलेली होती. आणि ही येऊन मला म्हणते, मामा माझंही पोट दुखायला लागलं. आता हिचं पोट काऊन दुखते? तिचं डिलेव्हरी आहे. आता हिचं काऊन दुखते? तिचं दुखते म्हणून माझं पण दुखते. चला जाऊ द्या बा, हा प्रश्न मिटवला. सकाळी सकाळी उठून तिला ऍडमिट केलं. तिथं गेलं. तिथं गेल्याच्या नंतर जान्हवीला सांगितलं की बाई, आपल्याला ऍडमिशन करण्यासाठी जालन्याला जायचं आहे. 2-4 चपात्या आणि भाजी किंवा अंड्याची चटणी काहीतरी बनव, आणि बनवल्याच्या नंतर आपल्याला लवकर जायचं आहे. तिला जबाबदारी दिली. मी निघून गेलो. ऍडमिट केलं पेशंटच्या घरचे सगळे गेले. मी आल्याच्या नंतर उठवत होतो. जान्हवी झोपूनच होती. मी उठवलं 11 वाजता तिला, बाई उठ, आपल्याला जायचं ऍडमिशनला. बरं मामा. उठली. उठल्याच्या नंतर स्वयंपाक पाणी सर्व काय केलं. आता ते बेसिंग जे आहे, बेसिंग आहे ना राणी तुमच्या इथं, नाही का? ते बेसिंग कोणाकडे आहे? हात वरती करा. ते बेसिंग जे आहे ते फक्त पाणी जाण्यासाठी आहे. हिनं काय केलं? पीठ मळवलं आणि पिठाचे हात धुतले, गेलं बेसिंग मध्ये. अंडे फोडले, अंड्याचे टपरले टाकले त्याच्यात, हे तिथंच गेलं. लसण निवडलं, लसणाचे टपरले तिथं टाकले, हे तिथं. कांदा आहे तिथं, आणि भकाभक पाणी होते ते नाव तिथं काय झालं? अडकलं. आणि मामा म्हणते झालं जेवण. मी म्हटलं ठीक आहे. जेवलो आणि निघालो. आणि मग तिकडले जेव्हा डिलेव्हरी वाले येतात तर त्यांचे 2 तास गेले ते सगळं साफ करता करता. आणि ते म्हणतात की अरे बाबा, अंड्याचे टपरेला बाहेर फेकावं लागते, कांद्याचे टपरेला बाहेर फेकावं लागते, लसणाचं बाहेर फेकावं लागते. इथं फक्त
खरकट काय टाका लागते? पाणी. म्हणजे बेसिंग मध्ये काय टाकावं लागते हे 20 वर्षाच्या मुलीला सांगण्याची वेळ येत आहे. जे बीएससी मध्ये चाललेली आहे, तर आई वडील करतात काय? बरोबर आहे का मी जे सांगतो ते? कारण बेसिंग जे आहे ते पाणी जाण्यासाठी आहे आणि जे उरलेलं जे खरकट आहे ते एका डब्यात टाकून बाहेर फेकून देण्यासाठी आहे. कारण ज्या व्यक्तीचं लक्ष स्वर्गातील पित्याकडे असते ना, तोच स्वर्गातील पिता त्यांच्या घराकडे पण लक्ष लावण्यासाठी ज्ञान देत असते, ज्ञान देत असते. तुमच्याकडे कूलर असेल, तुमच्याकडे गॅस असेल, तुमच्याकडे फ्रीज असेल. फ्रीज वरून चोपडा आहे म्हणून ठीक आहे का? फ्रीजच्या खाली एकदा वाकून पाहू द्या बरं मला. अरे तुम्ही झाडू मारता ना, हे पुरे पल्लवी, झाडू मारता ना तुम्ही, मारता ना? मग मारता मारता फ्रीज पाशी गेल्याच्या नंतर खालून असा झाडू मारता येत नाही का आपल्याला? हा, येते की नाही येत? पण नाही. कूलर आहे ना आपल्याकडे, मग कूलर आहे, आपण काहीतरी पुसतो तर ते कूलर पण थोडस पुसपास करून घेता येते की नाही येत? नाही. वरती जाळ दिसते ना, लाईट लावल्यावर जाळ दिसते. मग आपलं काम काय आहे? झाडू मारल्याच्या नंतर ते हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी जर महिलांना जर आतापासून जर नाही समजल्या, त्यांच्या घरातला संसार व्यवस्थित नाही राहणार. पैसा कमावतील, परंतु जीवनामध्ये ज्या गोष्टीला प्राधान्य, प्रायमरी गोष्टीला प्राधान्य द्यावं लागते ते फार महत्वाचं आहे. लहानपणी आम्ही शाळेमध्ये जात होतो ना, तर आम्हाला काय काम करावं लागे वैरागर साहेब? झाडू घ्यायचा, आपला वर्ग बरोबर आहे की नाही? आणि अशी एक सतरंजी टाकून द्यायची. मुलांची इकडे, इकडे मुलांची, इकडे मुलींची, इकडे मुलींची. आणि त्यानंतर गुरुजी बसते, ते टेबल झाड झूड करून ठेवून द्यायचा आणि एवढी एवढी छडी तिथं ठेवून द्यायची. हे काम आम्ही केले. आता तुम्ही आल्याच्या नंतर काय पाहता? खुर्ची रिकामी कुठं आहे? बरोबर आहे का नाही? खुर्ची रिकामी कुठं आहे ते पाहता. आणि खुर्चीवरून उठल्याच्या नंतर असे एक लात मारायची, निघायचं. पण ही खुर्ची आता एका कोपऱ्याला मला लावून द्यावं लागल बा, हा विचार पण कोणी करायला पाहिजे? आपण. आणि म्हणून या 2026 मध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला शिकवत आहे त्या काय आहे की जसं एका दासाचं लक्ष आपल्या धन्याच्या हाताकडे आहे, जसं एका दासीचं लक्ष आपल्या धन्याच्या हाताकडे आहे, आपल्या देवापासून आपल्याला घरात आशीर्वाद मिळेपर्यंत आपलं लक्ष त्या देवाकडे लावा. तुम्ही तुमचे आशीर्वाद तुमच्या हातात देवानं दिलेले आहे. परमेश्वर हे काही झाडाचं फळ नाही ते तोडून टाकेल, त्याने ऑलरेडी दिलेले आहे. फक्त विश्वासाने आणि कळकळून मागणाऱ्या लोकांना या सगळ्या गोष्टी मिळत असतात. दारात कोणताही व्यक्ती आल्याच्या नंतर सगळ्यात पहिले काय म्हणायला पाहिजे? या ब्रदर, या पास्टर, बरं झालं आले तर या बसा बसा, पाणी देणं, हे आपली भारतीय संस्कृती आहे. आले वाटते म्हटल्यावर 50% नाही का डोकं तिथंच खराब होईल? नाही होणार का? आले ना, या बसा. कारण आमचे आहात म्हणून तुम्ही आमच्याकडे आलेले आहात. कारण कोणाला कोणाकडे जायला वेळ नाही, ज्याचे त्याच्या माग ज्याचे त्याचे काय आहे काम. उलट ज्या पाहुण्यांशी तुम्ही बोलता त्यांना मना सन्मानाने वेळात वेळ काढा आणि या. वरून नका म्हणू बरं का, या, येत जात राहा. कारण आता या शेवटच्या काळात अन्नाचा दुष्काळ आहे का वैरागर साहेब? अन्नाचा दुष्काळ नाही, पाण्याचा दुष्काळ नाही, काहीच नाही. हा फक्त एवढं म्हणा की बाई आली ना
काम करू लाग, तुला काय करायचं आहे ना तू कर, तूही खाय ना आम्हाला सांग. आपलंस म्हणून, नाही का, आपलंस म्हणून हे कर, तुला काय करायचंय कर. समजा जर एका ताईच्या सुनेला वाटलं आज मला दहीपुऱ्याच काढायचंय, तूही खाय ना आम्ही खाऊ, नाही का. तुला वाटलं ना दहीपुऱ्या करायच्या आहे, कर, खा, पी आनंदाने, हे सर्व काय आपल्याला करायचे आहे. या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणं फार महत्वाचं आहे. नाही तर मग नट फट आणि केस तसेच, कंगवा तसाच, तिची टिकली तशीच, तिची सँडल तशीच, आणि मग मला पहा आणि काय आहे रेखाताई? म्हणजे रेखाताई लय साध्या गोळ आहे, त्यांना नाही समजत काय. मला पहा आणि काय, एक एक गोष्टीकडे लक्ष बारकाईनं देणं फार महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत देव मला आशीर्वाद देत नाही, आशीर्वादाचे 2-3 प्रकार आहे. फक्त पैसाच आशीर्वाद पाहिजे का महेशराव? आरोग्य पाहिजे आशीर्वादाचं, घरात सुख शांती पाहिजे आशीर्वादाची, जे काही 2-4 पैसे कमावतो त्याची बरकत पण पाहिजे आशीर्वादाची. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपण यशस्वी होत असतो. म्हणून जसं एक दास आपल्या धन्याकडे लक्ष लावतो, जसं एक दासीन आपल्या धन्याकडे लक्ष लावते, तसा माझा देव, माझा परमेश्वर, माझा येशू मला आशीर्वाद देईपर्यंत आणि माझं जीवन आशीर्वादाने परिपूर्ण होईपर्यंत मी माझं लक्ष कोणाकडे लावेल? कोणाकडे लावेल? देवाकडे. तर प्रियानो, आजपासून अशा प्रकारची तुम्ही प्रार्थना करा की देवापासून मला आशीर्वाद मिळावा, देवापासून मला आशीर्वाद मिळावा, म्हणून मी आपली दृष्टी देवाकडे लावेल. प्रार्थना करूया. उभे राहा आपल्या पायावरती. सामर्थ्यवान पवित्र देवा, प्रभू येशूच्या मधुर आणि गौरवशाली नावात आम्ही प्रार्थना करतो. ज्या काय प्रायमरी आणि महत्वाच्या गोष्टी प्रभू आज आम्ही शिकलो, देवा, ह्या प्रत्येक गोष्टी आमच्यासाठी फार महत्वाच्या आहेत. कारण जसा एक दास आपल्या धन्याकडे पाहतो, जसं एक दासी आपल्या धन्याकडे पाहते, तसं आम्ही प्रभू तुझ्याकडे पाहावं, तुझ्याकडे लक्ष लावावं, तुझ्या मार्गाने आम्ही चालावं. यासाठी प्रभू तू सहाय्य कर, मदत कर. आमचं एक छोटस चर्च देवा आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पण करतो. आमच्या चर्च वरती प्रभू तुझा विपुल आणि मोठा आशीर्वाद करू. आमच्या चर्च देखरेख तू कर बापा. आणि प्रभू पुष्कळ लोकांनी या आशीर्वादाचा वाटा उचलून घ्यावा अशी कृपा, अशी दया तू कर. प्रभू येणाऱ्यांचे मार्ग मोकळे केले, त्यांचे जाणे प्रभू देवापा आशीर्वादित कर. त्यांच्या सोबत, त्यांच्या पाठीशी तू राह आणि तुझाच गौरव. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.